नमस्कार, घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पण चवीला जबरदस्त असं चिकन बनवूया। तर त्यासाठी काय करायचं, चिकन स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं आणि हळद मीठ लावून साईडला ठेवून द्यायचं। त्यानंतर लगेच इथे आपल्याला कांदे घ्यायचे आहेत। आता कांदा अगोदर आपण सोलून घेऊया आणि त्यानंतर याला बारीक बारीक असं चिरून घेऊया। उभ्या आकारामध्ये पातळसर असा आपण हा कांदा चिरून घेऊया। तर इथे मी मीडियम साईजचे 3 कांदे घेतलेले आहेत। तुमच्याकडे मोठे कांदे असतील तर 2च वापरले तरी पण चालतील। आता सर्व कांदा आपण पहा अशा पद्धतीने चिरून घेतलेला आहे। आता लगेच गॅसवरती तवा ठेवायचा, त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं, चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा आपल्याला छान लालसर होईपर्यंत तव्यावरती परतवून घ्यायचा आहे। अधूनमधून आपण हा कांदा व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे। पहा कांदा छान लालसर असा झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला किसलेलं सुकं खोबरे घालायचं आणि हे खोबरं सुद्धा यामध्ये छान लालसर होईपर्यंत आपण परतून घेऊया। कांदा आणि खोबरं दोन्हीही आपण व्यवस्थित लालसर होईपर्यंत तव्यावरती परतवून घेतलेला आहे। पहायला छान असं खमंगपणा आलेला आहे। आता लगेच आपण गॅस बंद करूया आणि हे परतून घेतलेले साहित्य थंड होण्याकरता ठेवून देऊया। थंड झालं की लगेच आपल्याला इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। यामध्ये भाजलेला कांदा आणि सुकं खोबरं घालायचं, सोबतच लसूण घालायचं आहे, आलं आणि कोथिंबीर घालूया आणि मिक्सरला याचं वाटण बनवून घ्यायचं आहे। गरज पडली तर यामध्ये थोडंसं पाणी घालून याचं वाटण तयार करून घ्यायचं। पहा अशा पद्धतीने इथे मी याचं वाटण तयार केलेलं आहे। तर हे वाटण आपलं आहे, ज्यामुळे आपली भाजी चवीलाही खूपच छान बनणार आहे। चला लगेचच भाजी बनवायला घेऊया। डायरेक्ट कुकरमध्ये आपण बनवणार आहे। गॅसवरती कुकर ठेवूया। यामध्ये थोडंसं तेल घालायचं, तेल गरम झालं की तयार केलेलं वाटण घालायचं आणि आता वाटण आपण व्यवस्थित असे परतवून घेऊया। तर मंडळी, ही रेसिपी आहे साधी सोपी आहे, बनवायला ही झटपट आहे। अगदी 10-15 मिनिटांमध्ये तुम्ही असं चिकन बनवू शकता। अगदी बॅचलर लोक असतील जे की रूमवरती राहतात किंवा सिंगल राहतात, ते सुद्धा अशा पद्धतीने झटपट असे चिकन बनवू शकतात। पहा वाटण छान असं परतून घेतलं की यामध्ये काही मसाले घालू। 1 चमचा काळा मसाला, अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही चिकन मटन मसाला घालू शकता। आता मसाले आपल्याला यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत। मसाले आपले इथे छान मिक्स करून घेतलेला आहे। तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात मला कमेंटमध्ये नक्की कळवा, म्हणजे मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनच्या रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात। पहा वाटण छान आपण परतून घेतलेलं आहे, तेल सुटेपर्यंत परतलेलं आहे। आता यामध्ये जे आपण सुरुवातीला हळद मीठ लावलेलं चिकन होतं ते घालायचे। चिकन घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। या मसाल्यामध्ये आपल्याला हे चिकन 1-2 मिनटं व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ घालायचे। सुरुवातीला आपण हळद मीठ लावून ठेवलं होतं, त्यामुळे इथे आपल्याला बेतानच मीठ वापरायचं आहे। मीठ घालून व्यवस्थित मिक्स केलं। आता गॅस बारीक ठेवायचा, यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पाणी ओतायचं आहे। जितका तुम्हाला रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। आता यावरचं पाणी जेव्हा गरम होईल तेव्हा हे पाणी आपल्याला कुकरमध्ये घालायचं आहे। पहा चिकनला सुद्धा खाली पाणी सुटलेलं आहे, छान असं चिकन हे वाफवलं गेलेलं आहे। लगेच हे गरम पाणी आपल्याला चिकनमध्ये घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चिकन बनवताना कधीही गार पाण्याचा वापर करू नका, गरम पाणी वापरायचं, त्यामुळे भाजी चवीला खूपच छान लागते। मिक्स करून घेतलं, झाकण लावायचं, याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। मध्यम गॅसवरती आपण याच्या 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। आता कुकर थंड करून घेऊया। कुकर थंड झालाय, आता याचं झाकण काढून पाहूया। पहा मस्त असं झणझणीत साध्या सोप्या पद्धतीने आपलं चविष्ट असं चिकन तयार झालेलं आहे। फक्त कुकरच्या 2 शिट्टीमध्ये 10 ते 15 मिनिटांमध्ये आपलं हे चिकन रेडी होतं। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने चिकन नक्की बनवून पहा। गरमागरम असं चिकन भाकरीसोबत भातासोबत सर्व करू शकता। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा आणि आताच घरगुती भोजन चॅनलला सबस्क्राईब करा। त्यापुढील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे आपल्या येणाऱ्या नवनवीन अशा व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील। चला तर आपण भेटूया आपल्या पुढच्या नवीन अशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, सर्वात महत्त्वाचं हेल्दी राहा। चला तर मग बाय बाय।